जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक मानकरी आणि सेवेकरी आहेत. ह्या सेवेकऱ्यांचं आणि मानकऱ्यांचं एक महत्त्व वेगळंच आहे आणि सेवेकऱ्याचा मान आणि सन्मान हा काय असा सहजासहजी मिळत नाही येतो. त्याला एक तप आहे, त्या पाठीमागे एक इतिहास आहे. आपल्याबरोबर आता जे पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार आहेत गिरीम काका, काय सांगसाल काका की कसं तुमच्याकडे हे आलं? रामकृष्ण हरी. मी नामदेव महाराज गिराम संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गेली 3 पिढ्या आम्ही ही सेवा करीत आहोत. आमचे पंजोबा गणपतराव गिराम, नामदेवराव गिराम आणि माझे वडील निवृत्ती गिराम. आता सध्या मी पिढी चालू सध्या मी नामदेव महाराज गिराम. अशी 4 पिढ्या आम्ही ही वारी करत आहोत. या आजोबा पंजोबाच्या काळापासून पहिल्या काळात समाज कमी होता, त्याप्रमाणे सायकल गाड्या समाज कमी असताना वारीला तर जाणं येणं महिना जायचा आमचा. त्यामध्ये घोड्याचा मान हे माई दिंडीच्या वतीनं होता. आजोबांना घोडा होता, पण आजोबांनी पुन्हा न सांभाळत्या कारणाने गावच्या मुकादमाला हा मान दिला घोड्याचा. माई दिंडीतर्फे नारायणराव रणेने यांना ह्या घोड्याचा मान देऊन हा घोडा वारीसाठी स्वार करण्यात आला होता. आता तुमच्याकडे तो एक दंडक असतो, ते म्हणजे कसं आहे की एक चोपदार म्हटलं की चोपदाराचे एक नियम आहेत आणि त्यांचं एक त्या पालखीच्या सोहळ्यावरती एक होल्ड असतो किंवा त्यांचे जे सांगतील तेच होऊ शकतं. काय नेमके नियम आहेत आणि कसं आहे? ह्याला देवाची काठी म्हणलं जातं. समाज आरती ज्यावेळेस होते, सकाळी पालखी सोहळा निघाल्यानंतर संध्याकाळी जी समाज आरती होते त्यामध्ये अभंग होतात. आरती झाल्यानंतर सूचना दिली जाते, काठीवर मानवंदना करून आरतीला काठी फिरवली जाते आणि त्यामध्ये सूचना दिल्या जातात की कीर्तन जागर किती वाजता निघायचं, हरवल्या वस्तू आणि सापडलेल्या वस्तू अशी हे चौकदाराच्या काठीचा मान आहे. खरं तर पालखी सोहळ्याचे प्रमुख असतात ना हे चोपदार आहेत आणि ह्याच्यावरती त्यात मानाच्या काठीवरतीच पालखी सोहळ्याचं प्रस्थान असतं आणि थांबणं असतं. मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर.